नमस्कार भावांनो बहिणींनो, चालू बघा भाकरी. 5 वाजल्या. बघा चुलीवर भाकरी चालू आहे. कशी भाजली भाकर सांगा. वारं सुटलंय थोडं थोडं. गॅसवर बसा स्वयंपाक करायला काय वाटत नाही, पण ते लय उकाडतंय घरात. भाकरी मला उभ्याने घेत नाही त्या करायला त्या किचनवर, त्यामुळं खाली बसावं लागतंय. लयच उकाडतंय. जाळ एका बाजून लागतो आणि एका बाजून लागत पोळाय कसं लागतं. टाकली बघा दुसरी भाकर. पीठ चालवून आपलं चाललं या वाऱ्यानं उडल म्हणलं. इथं पोरांना गेलं ह्यांनी, भाऊजी गेलं दिदीला आणायला. आता चांगल्या हीच लागले त्या चक्राच लेकरांच्या. काय करायचं. शाळा तर शिकवली पाहिजे. भाजली बघा, जरा पचली का नाही बरं वाटतंय. ती काटूक देते का इकडल्या बाजूला, इकडून जाळच नाही कसलाच. इकडून जरा जाळ लागला म्हणजे मग भाकर भाजली चव आणली. कसं वारं सुटले फार फार फार, तरी बरं आहे जरा कमी आहे. पण लय ऊन लागते. 5 वाजले असं सूर्य माझ्या डोळ्याचा मागतंय. सकाळचा बी गॅसवर, संध्याकाळच्या भाकरी म्हणले गॅस लगेच संपत. अजून गॅस भरून आणायचा आहे. एक टाकी संपली. खबर झाली म्हणून कोण कोणाला काहीच बोल ना. त्यामुळं आता जरा गप बसायचं, चुली व्हायचं करायचं. सकाळचं नाही करून होत लेकरांचं डबन हे म्हणले वैतागून जाते. संध्याकाळी तर करायचं आपल्या भाकरी. त्याला इसरंती तेवढीच वा. लाईट असते म्हणजे शेगडीच असते, पण आज शेगडीला लाईट बी नव्हती. जरा पीठ चांगलं मळलं का नाही भाकर मऊ येते. माझ्या एवढ्या गोळ्याच्या भाकरी असते. एकाच बाजूनं भाजते उलटही तर लगेचच माणसाला. भाजली बघा. वरची भाकर भाजस तर खालची थापून होती. गॅसवर उरकतंय, पण चुलीवरचं बरं आहे का नाही. गॅस बी जरा राहतो या, शरीराला बी चुलीवरचं जरा मिळतं या. कराय जरा उब लागते, दुसरं काय नाही. कशी भाजली भाकर बघा. त्यांनी शान टाकलं. जेवाय बसायला लागलेलं भाकरी कर. मग म्हणलं गॅसवर करू का चुलीवर, तर गॅसवर कशाला चुलीवर कर. मग म्हणलं आता चूल पेटवावी. मलाही वाटत होतं चुलीवरच करावं, कारण काय गॅसवरून काढता येईल मला. तर ऊन बी लय पडतंय बघा. काय पावसाळा लागलाय, पण पावसाळा जाणवं ना. मला वाटतंय दुष्काळ पडतोय काय की ह्या वर्षी मोठा लाट. लगेच जिबाळी जिथे इकडं.
त्या बाजूनं बसायचं तर उलट्या मला भाकरी टाका येत नाही. आता पोरं येते ते चौकून सगळीच जेव्हा एकदम घालायची परत भांडी घासायची. टेन्शन राहत नाही. सकाळ मग थोडीशी 4 असली म्हणजे घासून माणूस स्वयंपाकाला लागतोय. आली बाबा पोरं खेळायला सोडलं का चालत येते ती. लगेच पळतच येते ती. पोरं म्हणून पोरटच. होय तर मला वाटलंच. भाजली म्हणजे बसते नाही म्हणजे मग लय चुबला मग खायच त्याचं ना कुठं बघा भाजली बघा भाकरी बी चुली भाकरी उरकते ते बरं का 3 झाल्या बघ गुस्तर जाऊ भाकर होय वा खावा 3 भाकरी झाल्या खावा 3 म्हणजे ती 5 भाकरीच्या आहेत त्या. 5 भाकरी एवढ्या जाण नाही त्या हातात घेऊन बघ पाताळ झरायला. ह्याला पाताळ म्हणते. पाताळ म्हणजे भाकरी तुला माहिती आहे कसले करते ते पेपर मग ते आपल्याला तसले यायच्या द्यावी पण आपल्यासाठी पातळ जाईल. तुझ्यासाठी आहे त्या. माझ्यासारखी बाई 1 भाकरीच्या वर खायच नाही यातली भाकरीची 2 भाकरीची एकच आहे. कशा खाती वाव राहू द्या आता राहू द्या. अंगातले कपडे काढ नका. गणवेश नाही अजून गणवेश 2 वाळा घातले अजून काढायचे ते बघ पण उलटी करून घातली ती म्या नवीन असल्यामुळे. 4 रोज घालशील पुन्हा मस्त घालशील. 4 दिवस घालणार नव्याचं 9 दिवस असते का नाही बरोबर आहे का नाही. परत हाय असंच की माणूस किती वेळा सांगितलं पॅन्टी बिंटी उलट्या करून घालत नाही. ते वापरायची पॅन्ट आहे त्याचा कलर जात नाही. ती आता निळी नाईट पॅन्ट नवीच आहे ती काळी नवीच आहे. अगं त्याचा कलर जात नसतो ग. पांढऱ्या पडत्या कलर कसं जात नाही. सगळेच घालत बसले तर मला तास त्या कापडालाच लागत वाळाय ह्यालाच घालायला. हात धुतलं का तो हात पाय तोंड गाणी म्हणायला लागले. आजी कशाला म्हणते माईक वर आहे तिकडं कुठतरी. काल म्हणली नाही तर तसा वाचलेला ना आता म्हणते काय ताट ढकल आडल. भाकरीला हात लावू नको ताट धरून नी आणि तू हात पाय तोंड धुजाचा मातीत ही खेळ. सुका हाय खावा पाताळच हाय मिठाचं नाही टिकटाचं जाय म्हणा हात पाय तोंड धुवून येऊन खा. तर मित्रांनो या मग भाकरी खायला लवकरच होते बरं का दिवस मावळायच्या आधीच.